नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. जुन्या काळचा एक नेहमी अनुभवाला येणारा असा प्रसंग आहे. जर कोणाचं लग्न जुळत असेल तर त्या लग्नामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असतात. जवळपासचेच असतात ते, पण ज्यांना असं वाटतं की ह्या घराण्याचं काही भलं होऊ नये, त्याच्यामुळे ते मुलामुलीची पत्रिकाच कशी जुळू नये किंवा त्याच्या घरचे कसे वाईट असा प्रचार केला जातो. इतके पण लग्न जुळलंच तर प्रत्यक्ष लग्नामध्ये विघ्न आणली जातात. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर व्यवस्थित पद्धतीनं लग्न पार पडलं तर मग शेवटचं एक अस्त्र असतं की तुझा तळतळाट कसा हो आणि तुम्हाला लेकरच कसे होणार नाहीत, असं एक काही ना काहीतरी गरळ ओकली जाते. ही जी मानसिकता आहे, विकृती आहे, ती तेव्हा गावगाड्यामध्ये होती. त्यानंतर भावकीतले भांडणं होते, संपत्तीचे म्हणजे शेतीचे वाटणी करण्याचे वगैरे, या सगळ्यातूनही उद्भवायचं असं सांगतं. आता नवीन काळामध्ये राजकीय दृष्ट्या सुद्धा जेव्हा एखादा पक्ष सत्तेत येतच नाही वारंवार प्रयत्न करून, तेव्हा त्याच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा तडफडाट करणे आपण समजू शकतो. मला आश्चर्य याचं आहे की त्याला पाठिंबा देणारे तथाकथित पत्रकार, विचारवंत हे लिब्रांडो आहेत, यांचा हा तळतळाट ते जुने जे पद्धत होती ना, जशी लग्न जुळू नये, आता तुम्हाला लेकरच होणार नाही, त्याच मानसिकतेमध्ये आज सुद्धा आहेत. मी तुम्हाला आता ही बातमी दाखवतो. वर्तमानपत्रातली आहे. आजचंच वर्तमानपत्र आहे. वर्तमान पत्र कुठलं आहे हे सांगायचं काही गरज नाही, ते जोगसत्ता आहे, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. शक्तीपीठ महामार्ग कोसो, शक्तीपीठापासून महामार्ग कोसो दूर. घटना प्रत्यक्षात अशी घडलेली आहे की शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला जमिनी देण्यामध्ये. त्याप्रमाणे सरकारने पण त्यांचा विरोध जो आहे तो ग्राह्य धरला आणि शक्तीपीठाचं जे अलाइनमेंट आहे ते बदलून आता दुसऱ्या ठिकाणी तो रस्ता जाणार आहे. 805 किलोमीटरचा एकूण हा रस्ता होता. वर्ध्याजवळच्या पवनारपासून जो निघत होता तो त्या सिंधुदुर्गमधल्या पत्रादेवीपर्यंत पोहोचत होता. पुढे मग गोव्यामध्ये, पण गोवा दुसऱ्या राज्यामध्ये येत असल्यामुळे त्याचा उल्लेख करता येत नाही. तो पुढचा रस्ता 2 राज्याचे समन्वय समिती वगैरे बसून करेल. पण म्हणत असताना तो रस्ता पवनार ते सिंधुदुर्गमधल्या पत्रादेवीपर्यंतचा होता, 805 किलोमीटरचा. ज्या ज्या ठिकाणी विरोध झाला त्या ठिकाणी तो विरोध खरं तर सरकारने गृहीत धरला. अन्यथा नेहरूंच्या, इंदिरा गांधीच्या काळामध्ये कुठल्याही सरकारी योजनेसाठी कुठलीही शेतजमीन जर खरेदी म्हणजे सरकारला अधिग्रहित करायची असेल तर त्याच्यासाठीचा विरोध कधीही गृहीत धरला गेलेला नव्हता. पूर्णपणे त्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या ज्या काही अपेक्षावरती वरवंटा फिरवून त्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या. सरकारी प्रकल्प यायचा ते आला, काही ठिकाणी आलाच नाही, पण शेतकऱ्यांच्या जमिनी बेभाव गेल्या त्या गेल्या. अजूनही कायदा तसाच आहे. कुठलीही ॲग्रिकल्चरल लँड, शेतीची जी म्हणजे कृषी जमीन ज्याला म्हणतो आपण, ती ॲक्वायर करण्यासाठी, अधिगृहित करण्यासाठी सरकारला कोणाच्याही परवानगीची गरज लागत नाही. ज्या कोणाच्या नावावरती 7/12 आहे त्याची जमीन कधीही कुठल्याही कारणानं काढून घेण्याचा अधिकार सरकारला घटनेनंच दिलेला आहे. तरी ह्यावेळेस शक्तीपीठाला विरोध झाल्याच्या नंतर तो महामार्गाचा अलाइनमेंट बदलून दुसऱ्या ठिकाणांचं आरेखन आता त्यांनी दाखवले. तर ह्याच्यावरची बातमी काय करावं लोकसत्तावाल्यांनी? ते ह्यांचा आधीच विरोध. बीड आणि लातूर हे 2 जिल्हे वगळता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे अलाइनमेंट पूर्वी केलेलं होतं, पूर्वी ज्या ठिकाणाहून तो हा महामार्ग जाणार होता त्याच्याऐवजी तिथली विरोध झाल्याच्या नंतर त्याच्याऐवजी दुसऱ्या ठिकाणाहून हा मार्ग जातो आहे आता. आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते सगळं समोर आणलेलं आहे. 2024ला याची सुरुवात झालेली होती शक्तीपीठ महामार्गाची. 3 वर्षात खरं तर पूर्ण व्हायला पाहिजे होता, पण ह्या विरोधामुळे आता तो 54 किलोमीटर त्याची लांबी पण वाढलेली आहे. खर्च तर अपेक्षितच, जसा असा उशीर होतो तसा तसा खर्च वाढत जातो. हा नतद्रष्टपणा बघा काय ते. आणि हे सगळे जे ती बोंब करत असतात. मी तुम्हाला ताजं उदाहरण म्हणून समृद्धी महामार्गाचं सांगतो. समृद्धी महामार्गाच्या नावानं इतके खडे फोडले गेले होते. अगदी आज सुद्धा या समृद्धी महामार्गावरती एक अपघात झाला आणि 8 जणांचा मृत्यू झाला. त्याची बातमी इतकी भडक केल्या गेली, जेव्हा की तो प्रत्यक्ष ड्रायव्हर जो होता तो दारू पिऊन गाडी चालवत होता, त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. हे तर कुठे घडू शकतं. त्याच्यासाठी काय समृद्धी महामार्गावरतीच जायला पाहिजे असं नाही. कुठल्याही ठिकाणी भर शहरामध्ये म्हणा, कुठल्याही रस्त्यावरती म्हणा, एखादा चालक ड्रायव्हर दारू पिऊन जर गाडी चालवत असेल तर अपघात कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं होणार, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तो त्या रस्त्याचा दोष नाहीये.
ते रस्त्याचं व्हाईट टॉपिंग कसं आहे, त्याच्यामुळं ते काय चाक कसं तापतं आहे, त्याच्यामुळे चाक कसं फुटतं आहे, त्याच्यामुळे अपघात, तुम्ही सगळ्या बातम्या त्या आठवून पहा. आम्ही ते एक फार वारंवार तत्व तुम्हाला सांगत असतो. आमच्यावरती पण विश्वास ठेवू नका. तुमचा स्वतःचा अनुभव, तुमच्यापैकी जे कोणी समृद्धी महामार्गावरून त्यांनी प्रवास केला असेल त्यांनी स्वतःचा अनुभव, तुमच्या आजूबाजूला ह्या संदर्भातल्या काय घटना घडलेल्या तुम्ही अनुमान लावा. आता ह्या जून महिन्यामध्ये समृद्धीचा पहिला म्हणजे अंतिम टप्पा पूर्ण झाला, त्याला 1 वर्ष पूर्ण होईल. 4च महिन्यामध्ये तिथं ज्या पद्धतीची सगळी वाहतूक सुरू झाली, प्रचंड प्रमाणात ती संख्या वाढली वाहनांची. आणि हा सगळा प्रकल्प पूर्ण म्हणजे सगळा शेवटचा टप्पा झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचा त्याचा वापर मोठ्या मोठ्या वाहनांनी सुरू केला. आणि आम्ही हा जो मुद्दा वारंवार सांगतो की वाढवण बंदराला जोडणारा रस्ता घोटीच्या त्या बिंदूपासून वाढवणपर्यंतचा रस्ता, त्यालाही आता मंजुरी मिळालेली आहे. आणि ते झाल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणावरती त्या बंदराकडे जाणारी वाहतूक वाढेल आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ह्याच्यामध्ये ह्या भागातल्या मालासाठी कसं सोय होऊ शकेल, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या. मी अजून जुनं उदाहरण सांगतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवे केल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये त्याची आता एक मिसिंग लिंक मे महिन्यातच पुढच्याच महिन्यात पूर्ण होते आहे. वारंवार खोटा प्रचार केला गेलेला होता, बोंब केल्या गेलेली होती. एवढं सगळं झाल्याच्या नंतर आज त्या सगळ्या गोष्टीला 30 वर्ष उलटलेली. 95ला पहिल्यांदा युतीचं सरकार आलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये ह्या रस्त्याला केलेला विरोध कसा आणि काय पद्धतीचा होता, काय तेव्हा बातम्या लिहिल्या गेल्या होत्या, लेख खरडलेले होते, पर्यावरणाचे मुद्दे समोर केलेले होते. आणि आज त्या एक्सप्रेसवेच्या शिवाय कोणी प्रवास करायला तयार नाही. म्हणजे जुन्या पुणे मुंबई हायवेनी जाणारी वाहनं मोठी सोडली तर फार थोडी आहेत. काही वाहनं अपरिहार्यपणे तिकडून जावं लागतं, अन्यथा बाकीची वाहनं जायला तयार नाहीत. इतकी सगळी वाहनं आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी जातात. समृद्धी महामार्गाने 1च वर्षाच्या आतमध्ये अशी काही गती पकडलेली आहे. आणि ते बरोबर त्याच्यातल्या एक अपघात जो की प्रत्यक्ष ड्रायव्हरच्या दारू पिण्यामुळे चुकीमुळे झालेला होता, रस्त्याच्या ह्याच्यामध्ये कुठलीही चूक नव्हती. आता शक्तीपीठच्या विरोधामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या आताही लावून हे नेमकं काय मिळवत आहेत. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना रात्रीतून स्वप्न पडलं आणि त्यांनी जिद्दीनं हा महामार्ग पूर्ण केला, अन्यथा ह्या महामार्गाची गरजच नव्हती असं म्हणायचं का तुम्हाला? ह्या बातम्या अशा भडक पद्धतीनं पहिल्या पानावरती छापण्यामध्ये उद्देश काय आहे? कोसो दूर हे म्हणतात शक्तीपीठ. प्रत्यक्षामध्ये महामार्ग हा कधीच प्रत्यक्ष गावातून जात नसतो, तो गावाच्या बाहेरूनच न्यावा लागतो. हा पूर्णपणे एलिव्हेटेड उन्नत मार्ग ज्याला म्हणतात. आणि ज्या गावामध्ये उतरायचं असेल त्या गावापुरतं त्याला एक्झिट दिलेलं असतं, अन्यथा काही गावांच्या वरून तो महामार्ग जातो तर तिथं त्याला उतरता पण येत नाही किंवा चढता पण येत नाही त्या गावात. आणखी त्याची तशी रचना केल्या गेलेली आहे. मग हा महामार्ग एखाद्या गावाच्या किती जवळ आहे किती दूर यानं काहीच फरक पडत नाही, कारण की तिथून उतरून त्या गावापर्यंत जाणारा एखादा रस्ता तुम्हाला नियोजित करावाच लागत असतो. हे सगळं माहिती आहे. हा सगळा अनुभव प्रत्यक्ष समृद्धीच्या रूपानं आत्ताच लोक गेले 1 वर्षापासून तर म्हणजे पूर्ण टप्पा झाल्याच्या नंतर सुरुवात झाली ती तर गोष्ट वेगळी, हे घेत आहेत लोक. पण तरी सुद्धा अशा पद्धतीचं हे करायचं, ही जी मानसिकता आहे ना, ही जी विकृती होऊन बसलेली ना की तुमच्या संसाराचं वाटोळं झालं पाहिजे, ह्याला करायला काहीच नाही. लग्न दुसऱ्याच्या घरात होतंय, त्याचा फायदा किंवा त्याचे जे काही आहे ते त्या कुटुंबामध्ये होणार असताना बाहेरच्यांनी बसून बोटं मोडल्यासारखं आहे. संपूर्ण म्हणजे विदर्भाचा मोठा भाग, त्याच्यानंतर मराठवाडा, हे सगळं मुंबईला वाढवण बंदराला आणि इकडे खाली आता जेव्हा शक्तीपीठ महामार्गात त्याच्यातून अशा दोन्हीतून जर केलं आणि तसं तिकडून मुंबई आणि गोव्याचं जर जोडलं तर पूर्णपणे एक त्रिकोण होऊन जातो विकासाचा. संपूर्ण महाराष्ट्राचा जो जवळपास त्रिकोणी असा नकाशा आहे त्याच्या 3ही टोकं, इकडं मुंबई, तिकडं नागपूर आणि खाली सिंधुदुर्ग म्हणजे पलीकडचं गोवा, हे 3 बिंदू जोडण्याचा हा महत्वाकांक्षी एका अर्थाने प्रकल्प आहे. पण तसं ते लक्षात न घेता फक्त आणि फक्त केवळ त्याच्या विरोधामध्ये ह्या ज्या विकृतीतून बातम्या लावल्या जातात. अजून एक महत्वाचा मुद्दा, ह्यांनी काय सांगितलं, बातमी अशी भडक लावली ती की शक्तीपीठ आहे आणि शक्तीपीठापासूनच ते कोसो दूर आहे. कोसो दूर शब्द वापरले. प्रत्यक्षात त्या अंतर जे दिलेली आहेत ना, 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर. या छत्रपती संभाजीनगरला मी राहतो, इथून जो प्रत्यक्ष समृद्धी महामार्ग गेला तिथपर्यंत जायलाच मला 15 किलोमीटर जावं लागतं. माझ्या घरापासून निघाल्याच्या नंतर 15 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये तो समृद्धी नाहीच आहे, त्याच्या पलीकडेच येतो. पण ह्यांनी बातम्या लावताना ट्विस्ट कसं करायचं की ते कसं 15 किलोमीटर दूर आहे. बरं, निगेटिव्ह नकारात्मक बातमी पहिल्या पानावर लावली,
की कुठल्या गावांपासून तो दूर गेलाय आणि नवीन कुठल्या गावांच्या जवळ आल्या, उदाहरणार्थ आंबोदोगाच्या जवळ 6 किलोमीटर पासून जाणार ती बातमी आतमध्ये लावली. ही काय मानसिकता आहे? एखाद्या एवढ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र चादरीवरती छोटासा असा काळा धब्बा डाग असेल तर तेवढा फक्त सांगायचं, बाकी चादर किती पांढरी शुभ्र आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. याला विकृत आणि नकारात्मक अशी मानसिकता म्हणतात. बरं, ह्याच्यात वाईट काय माहितीये का? ह्यांच्या हे लक्षात येत नाहीये की एरवी ह्यांनी बोंब केली होती, धनदांडग्यांचा उपयोग होईल आणि ते बाकीच्यांना होईल. अरे, जेव्हा जेव्हा असं तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन जेव्हा काही घडतं, मग तेव्हा कुठले महामार्ग असो, विमानतळ सुद्धा असो, तंत्रज्ञान असो, या सगळ्याचा फायदा अगदी तळागाळातला म्हणून जो वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा होत असतो. जर या समृद्धी महामार्गामुळे इथून निघालेल्या एखाद्या माणसाला नागपूरला काम करून जर रात्री वापस येता येत असेल तर त्याला तिथे मुक्कामाची गरज पडत नाही, म्हणजे त्याचे तिथले राहायचे खर्च वाचतात. किंवा ती सगळं जे सायकल आहे साधारणतः 12 ते 20 तासामध्ये बसत असेल तर बरोबर डबा नेलेला तो खाऊन तिथले कामं करून तो परत येऊ शकतो, म्हणजे त्याची बचत होऊ शकते. हे नाही सांगत. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं तर आम्ही वारंवार उदाहरण देतो की त्याचा गरीबालाच कसा फायदा झालेला आहे, पण तसं नाही. शक्तीपीठाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं गरळ ओकून ही त्यांची स्वतःची विकृती सांगतायत. मला राजकीय पक्षांचं कधीच आश्चर्य वाटत नाही, त्यांचा तो 24 तासाचा धंदा आहे. राजकीय पक्षातले विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये, अरे हे तर समृद्धी किंवा शक्तीपीठ तर जाऊ द्या, आत्ता ती पोटनिवडणूक होती बारामतीमधली, तर तेव्हाही त्यालाही अपशकुन करण्यासाठी म्हणून काँग्रेसने जाहीर करून टाकलेलं की आम्ही निवडणूक लढवणार म्हणून. ह्यांची एरवी कधी हिंमत झाली नाही शरद पवारांच्या बरोबर असताना तिथे निवडणूक लढवायची. युतीच्या नावाखाली म्हणा किंवा स्वतंत्र म्हणा, कधीही काँग्रेसला त्या बारामतीमध्ये स्वतंत्रपणे उभं राहता नाही आलं, कारण खरी खोटी काही असो. आणि आता ह्यांना जोर आलेला आहे की सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार देणार, की ती निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही. त्याच्यामुळे राजकीय पक्षांची ही मानसिक गरज आहे, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांचं ते समजू शकतो. पण वर्तमानपत्रांना अशा पद्धतीच्या बातम्या देऊन हे जे सगळे लिब्रांडो पत्रकार जी विकृती समोर दाखवत आहेत, मला त्याचं आश्चर्य वाटतं. आणि वारंवार घडतंय हे. 2014ची निवडणूक झाली, 2019ची झाली, 2024ची झाली, त्याच्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, बिहार सारख्या मोठ्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या. बाकीच्या राज्यांमधल्या निवडणुका हो घातल्या, त्या 4 पैकी आणि अगदी पुदुच्चेरी छोटं जरी मोजलं तरी 5 पैकी एकाही ठिकाणी काँग्रेस यायची शक्यता नाही. पण ह्यांची मानसिकता त्या राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याच्या नावाखाली विकृतीची बनत चालली, ह्याचं आश्चर्य वाटतं. इथेच थांबूयात. सर्वसामान्य लोकांनी तर ह्या अशा गोष्टींना प्रत्यक्ष स्वतः, जसं तिकडं निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असो किंवा त्याच्यानंतर आता समृद्धी असो किंवा जेव्हा होईल तेव्हा शक्तीपीठ असो, लोक स्वतः प्रत्यक्ष त्याच्यावरती त्याचा उपयोग करून घेऊन ती संख्या जी आहे तीच सिद्ध करते की लोकांनी त्याला कितपत मान्यता दिली किंवा नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज